नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? आय होप सो सगळे मजेत असेल, खुश असेल, हॅपी असेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजची माझी म्हणजे ह्या महिन्याची माझी ग्रॉसरी, किंवा मी नेहमी कसं ग्रॉसरी माझं सेटअप करते, किचन कसं सेटअप करते आणि कसं मॅनेज करते. त्यानंतर मी थोडक्यात एक स्टोरी शेअर करणार आहे की मी माझं घर आणि मी माझं जे आता ब्युटी पार्लर, ब्युटी सलून नवीन स्टार्ट केलं आहे ते कसं मी मॅनेज करते. देन तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे की आपलं मेकअप स्टुडिओ सुद्धा स्टार्ट होते लवकरच. सो कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. 9699621785 ला कॉल करायचा आहे. किंवा ब्युटी पार्लरची कुठलीही सर्व्हिस घ्यायची असली किंवा कुठले कोर्सेस करायचे असले तर मला कॉल किंवा व्हॉट्सअप करायचं आहे. कॉल नाही लागला तर व्हॉट्सअप करायचं. सो चला व्लॉगला स्टार्ट करूया. सो व्लॉग स्टार्ट करताना मी तुम्हाला एक गोष्ट इथे सांगेल की माझं किचन एकदम माझं छोटं किचन आहे, एवढं काही मोठं किचन नाही आहे. सो त्याच किचनमध्ये, तेवढ्याच किचनमध्ये आपण कुठल्या गोष्टी कशा मॅनेज केल्या पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवायचं. कारण काय असतं ना की काही लोकांकडे खूप काही मोठं असतं पण ते त्यांना यूज करता येत नाही. काही लोकांकडे काही गोष्टी खूप कमी असतात पण त्या खूप छान पद्धतीने ते मॅनेज करतात. तसं की माझ्याकडे माझंही असंच आहे की माझं छोटंसं किचन आहे, खूप सारं काय मोठं असं किचन नाही आहे, स्पेसियस. सो माझं जे छोटं किचन आहे त्याच्यामध्येच मी असं काचेचे स्लॅब टाकलेले आहेत. त्यावर ग्रॉसरी वगैरे ठेवते जे मला पटकन लागतात ते. देन त्यानंतर माझं ओव्हनचा फार मला प्रॉब्लेम येत होता, तर ओव्हनसाठी मी एक स्टँड केलेलं. काही दिवस तर असं झालं की 2 वर्ष मी माझं ओव्हन एक ठिकाणी असं वरती ठेवून दिलेलं लॅपटॉपवर. त्यानंतर फ्रीजवर ठेवलेलं, कधी 4-6 महिने, कधी किचन वट्यावर ठेवलेलं, म्हणजे लॅपटॉपवर ठेवलेलं किचनच्या. असं बरेच त्याचे हाल झाले. पण मी एक स्पेसिफिक त्याच्यासाठी जागा केली की जेव्हा ना मी माझे जे स्लॅब वगैरे जे वरचं जे मी असतं ना लॅपटॉप वगैरे ते पॅक करताना ना मी एक डोक्यात आयडिया घेतली की असं मी कुठंतरी बघितलं होतं. तर मी ॲमेझॉनला सर्च केलं लाईक असं स्टँड वगैरे काही आहे का. सो तिथे बरेच व्हरायटीमध्ये बरेच असे स्टँड वगैरे होते, बरेच होते. बट आय डाऊट की मला असं वाटत होतं की नाही यार, हे स्टँड जे आहे ते माझ्या ओव्हनच्या अकॉर्डिंग व्यवस्थित नाही आहे. बिकॉज माझं जे ओव्हन आहे त्याचं वेट खूप जास्त आहे, माझ्या वॉशिंग मशीनसारखं आणि माझ्यासारखं ऑब्विसली. सो आय जस्ट किडिंग. तर तिथे जे होतं तर मी जे आमचे कारपेंटर होते, जे काय म्हणता येतील, त्यांना मी बोलले की असं काही स्टँड बसवता येईल का तुम्हाला. तर बोलले हो बसवता येईल. तर मी असं बोलले की ते कसं काय करायला लागेल काय. तर त्यांनी मला एक आयडिया दिली. त्यांनी मला सांगितलं की जे ऑनलाईन तुम्ही मागवणार ते तुम्ही मागवू शकता, बट ऑनलाईन आल्यानंतर त्याला यायला पण 4-5 दिवस, आपलं काम स्टार्ट येतपर्यंत संपून येईल. देन त्यानंतर ते ताकद त्याच्यात आहे नाही, स्ट्रॉंग तेवढे आहेत नाही, मजबूत तर नसले तर मग ते पुन्हा चेंज करावे लागतील. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. म्हटलं एक काम करा, तुम्ही आणू शकता का. म्हणजे हो, मग तुम्ही आणू शकत असाल तर एक काम करा, उद्या सकाळी तुम्ही येताना घेऊन या. मग त्याने घेऊन आले आणि त्यानंतर तिथे ते छान असं फिटिंग केलं आणि इतकं जबरदस्त फिटिंग आहे ना त्याचं की म्हणजे सांगूच शकत, एकदम जबरदस्त फिटिंग आहे त्याचं. आणि माझं स्पेसिफिक एक ठिकाण त्याच्यासाठी तयार झालं. तर सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर माझ्या व्हॉईसमध्ये म्हणजे आवाजामध्ये थोडा जाडपणा, रफपणा जाणवत असेल सो सॉरी. कारण मला ना थोडंसं माहीत नाही, काल ना वातावरण थोडं गार होतं, पाऊस पडला ना, तर थोडंसं सर्दी वगैरे आणि फॅन पण चालू होतं, त्रास झाला. सो सॉरी त्यासाठी. बट इथे जे आहे ना माझ्याकडे असे टिफिन आहेत की असे, म्हणजे माझं जे किचन आहे मी असं हे केलेलं की कपाटासारखं, की एक शोकेश पण दिसलं पाहिजे, ग्रॉसरी पण राहिलं पाहिजे आणि किचनमध्ये पण त्याच्या वस्तू बसल्या पाहिजे, असं मी मॅनेज केले. तर त्यासाठी गोल डबे मी ठेवले ना. आधी माझं एक्सपेरिमेंट होतं कुठले डबे ठेवू, काय ठेवू, तर तसं गोल होतं. तर ते काय मला जमलं नाही. म्हणजे ते जमलं मीन्स की त्याने जागा खूप अट्टात होती. मग मी असे स्क्वेअरवाले डबे आणले. ते समथिंग मी 11-12 टिफिन डबे काहीतरी आणलेले. तर ते मी असे छान असे सेटअप केलेले. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये एक वस्तू भरत गेले. आणि जरी आपल्याला माहिती असतं दर महिन्याला की आपल्याला ह्या डब्यात ह्या भरायचं, ह्या डब्यात हे भरायचं, पण बऱ्याचदा असं होतं ना की पुन्हा कन्फ्युजन होतं की ह्या डब्यात काय भरायचं, त्या डब्यात काय भरायचंय. तर नेहमी असं एखादं लेबल किंवा एखादं काय करायचं, जेव्हा पूर्ण डबा आपण रिकामा करतो जेव्हा धुवायला, तर तो डबा पूर्ण धुवून झाल्यानंतर त्यात जी वस्तू होती त्यात ती थोडीशी ती वस्तू टाकून ठेवायची, म्हणजे 1-2 दाणे वगैरे. म्हणजे आपण टिफिन काढताना, म्हणजे तो डबा काढताना आपल्या लक्षात राहतं एक्झॅक्टली की याच्यात आधी काय होतं,
होतं आणि हा डब्बा आपण कशासाठी बनवलेला आहे. सो ही ट्रिक यूज करून बघा तुम्ही. मी नेहमी करते, मला फार कामी येते ह्या गोष्टी. तर इथे बराच असा किराणा आणलेला आहे. मी तुम्ही म्हणत असाल की किराणा जरा जास्तच दिसतोय. सो त्याचं कारण असं की वेळ कमी असतो आपल्याकडे, होत नाही बार बार काही गोष्टी आणणं. तरीसुद्धा एवढं असून सुद्धा मी मॅनेज करून पण हर्षदला एक आज किंवा उद्या 2 दिवसाला कधीतरी असं दुकानात जावं लागतं. तर इथे जे होतं ना, इथे जे आहे हे मी ट्रबल 3 महिन्याचा किराणा भरलेला. 3 महिन्याचा किराणा मी प्रॉपर भरून ठेवलेला, कारण नाही होत मला जाणं येणं बाहेर. आणि दळणाचं पण तसंच आहे. जे मी गहू वगैरे दळून आणते ना, तर ॲटलिस्ट मी 15-20 दिवसाचं एक खटी आणते. त्यानंतर आमचं सगळं काही आवरून झालं आणि नंतर भयंकर भूक लागली. तर म्हटलं चल थोडंसं आपण आधी खाऊया. हर्षदने मस्तपैकी चायनीज वगैरे ते मागवलं आणि आमचा बराच पसारा पडलेला होता. तर तुम्ही बघू शकता इथे की माऊ जी आहे ही आम्ही माऊला घरी येऊन समथिंग झालं अराऊंड झालं असेल 1 महिना झाला असेल. ती फार छोटी होती, आता तिला 5वा महिना चालू आहे. समथिंग ती 2 महिन्याची होती तेव्हा आणली होती, म्हणजे 3 महिने तिला आणून झालेत. तर त्यानंतर हे सगळं काही आवरलं. त्यानंतर मग माझं एक टार्गेट होतं मोठं आणि माझं एक टास्क असतो हे कपडे म्हणजे. तर काय ना की आपण किती पण मेड ठेवा, किती पण काय ठेवा, हेल्पर ठेवा, पण जाणू काय माहीत नाही, पण ते सगळी कामं ना ती आपल्याच हाताला येतात आणि आपल्याला करावीच लागतात. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, तुम्ही कितीही काम कराल आणि किती घर मॅनेज करत राहाल तरी ते खराबच होणार आहे, मेसेस होणार आहे. सो स्वतःकडे पण लक्ष देणं फार गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता की बऱ्याच आजकाल जे व्लॉग्स मी पोस्ट करते त्या पोस्ट व्लॉगमध्ये माझं टमी फार वाढून गेलेलं, वेट फार वाढलेलं. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की 82 झाले, आय डोंट नो आता 83 पण झालं असेल. आता मी क्लिनिकला जाईल तेव्हा चेक करेलच आज उद्याला. तर ते असं होतं की स्वतःकडे लक्ष देणं फार कमी होतं. बट एक गोष्ट नेहमी मी सांगते तुम्हाला की जर आपण प्रिपेअर आहे, आपण स्ट्रॉंग आहे मेंटली, हेल्थ, फिजिकली, तर आपण आपल्या फॅमिलीला स्ट्रॉंगली सांभाळू शकतो. तर कुठेतरी होतं माझं 4-6 महिने माझं असं होऊन जातं ना की मी पूर्ण फोकस कामावर करून देते, मग त्याचा साईड इफेक्ट माझ्या शरीरावर होतो. तर काही कारणास्तव नाही होत आपल्याकडनं, तर ते व्हायला पाहिजे. तर इथे कसं आहे, मी हर्षदसोबत थोडी गप्पा मारत होते, बोलत होते, एकटं फील करत होते आणि भर उन्हाळ्याचा दिवस होते त्याच्यामुळे मग फॅन कंटिन्युअसली चालू होतो. तर उन्हाळ्याची एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करेल की उन्हाळ्यात म्हणजे 2 ते 2.5 महिन्याचं ट्रबल AC आमचा रात्रंदिवस चालू होता. तर आम्हाला 12,000 रुपये बिल आलेलं त्याचं, लाईट बिलचं. आम्ही इतके सगळे शॉक की व्हॉट इज दिस, हे काय 12,000 रुपये बिल, लाईट बिल. सो ते आम्हाला फार असं हे झालं की कदाचित आम्ही मिसयूज केलं आहे, त्याचा जरा जास्तच काहीतरी चुकीचा यूज केलेला दिसतोय. कुठेतरी इतकं AC खाणं पण कमी नाही, बिलाचं ठीक आहे पण शरीरासाठी पण नाही. तर नेक्स्ट टाइम मी नेक्स्ट उन्हाळ्यामध्ये असं काहीतरी करेल की मला ना हे AC कमी वापरायला लागेल, असं करेल मी. बिलामुळेच नाही पण एक नैसर्गिक गोष्ट पण घेतली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता इथे मावला मी किती जीव लावते. आमचा बनतो इथे आता पास्ता. आता बनवले, रात्रीचे वाजले 11:30 झालेत आणि तो पास्ता बनवते मी. प्रचंड काम आहे, प्रचंड. हे घर कमीत कमी 8 दिवस लागलेत, 5 ते 7 दिवस झालेत कलर देऊन. तर मला आवरता 5 ते 7 दिवस झाले पण काही आवरत नाही आहे. बऱ्याच गोष्टी आवरलेल्या आहेत, दाखवते तुम्हाला. तर इथे सगळी कामं वगैरे आवरता झाली होती संध्याकाळ, आणि संध्याकाळला होताच म्हणजे असं 5 मिनिटं पण बसायला टाईम नाही आणि झाली आपली स्वयंपाकाची तयारी. तर कसं मी मॅनेज केलं तुम्हाला दाखवते. खाली माझे हे भांडे असतात मोठे, त्यानंतर छोटे छोटे डबे वगैरे जेवढे पण डबे असतात ते मी खाली ठेवते, वाट्या वगैरे. त्यानंतर मसाले ठेवते, त्याच्या वरच्या सेक्शनला मी थोडे मसाले आणि ऑइल ठेवते आणि त्याच्या थोडं वरती मी ग्रॉसरी ठेवते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की नेहमी आपले जे टिफिन असतात, मुलांचे टिफिन वगैरे किंवा एक्स्ट्रा टिफिन असतात, आपण कुणाला द्यायला वगैरे हे करतो, ते टिफिन कधी पण नेहमी वेगळेच ठेवायचे. सो मी हे सगळं असं ठेवत होते, मॅनेज करते. आणि मला नेहमी असं ऑर्गनाइज सगळं काही गोष्टी फार आवडतात. तर इथे जे हे आहे हे लॉक सिस्टम आहे, याला तुम्ही सुद्धा हे वापरू शकता. खूप छान असं हे कपाट आहे माझं. त्यानंतर जे एक्स्ट्राच्या जास्त गोष्टी ते मी वरती ठेवते. आणि तुम्हाला जसं मी बोलले की भर उन्हाळ्याचा हे आहे म्हणून मी काही ग्लासेस परचेस केले होते. हे आत्ता नाही, ॲक्च्युली मी 5-7 महिन्यापूर्वीच केलेले, 6-7 महिन्यापूर्वी. पण माझी अशी तयारी असते, मी ठेवते. तर मी काचेचं जे सेक्शन आहे, जे आपलं
काचेचे जेवढे पण असतात ते वरती ठेवलेलं, क्रॉकरी वगैरे तिथे सगळं खाली ठेवलेलं. आणि त्याच्याच बरोबर मला लागत असतं इथे सकाळचे मॉर्निंगचे मग वगैरे तुम्ही वरती ठेवलेले. आणि त्याच रिलेट ज्या गोष्टी आहेत आपल्या की ज्यूस म्हणा किंवा मग हे असे सिरप म्हणा ते ठेवते. तिथे छान असं एक हे ठेवलेलं मी काय म्हणतो आपण की एक हे ठेवलेलं छान असं. एक मिनिट कोणतं माझं क्लायंट आहे. या. तर इथे छान असं मी हे ठेवलेलं इथे हॅलो बसा. तर इथे छान असं मस्त की मी क्रॉकरी ठेवलेलं, एक शो पीस ठेवलेला. आणि त्यानंतर मग हे सगळं काय असं सेटअप केलेलं होतं. त्यानंतर खालच्या सेक्शनला जे आहे तुम्ही बघितलं आहे की 3 महिन्याचा जो माझा जे पूर्ण फुल ऑन जो किराणा असतो तो 3 महिन्याचा मी तो मसाला पण सेटअप करून ठेवलेला. आणि त्यानंतर इथे जे समोर बघू शकता तुम्ही की फिश टँक मी पुढे ठेवलेलं. आणि हे जे डिझाईनचं आहे मी फ्रीजवर ठेवलेलं. बट दर 2-3 महिन्याला माझं काही ना काही चेंज होत राहतं. आणि संध्याकाळचा टायमिंग होता काय खायचं म्हणून मी पास्त्याची तयारी केलेली. तर इथे जे तुम्ही बघू शकता की जे पाणी वेस्ट जातं माझं तर ते पाणी मी असं कलेक्ट करते. आणि ते पाणी कलेक्ट करून मग मी पुन्हा ते झाडांना वगैरे टाकत असते. म्हणजे पाणी वाया पण जात नाही आणि छान पण असतं की झाडांना पण ते पाणी मिळतं, वाया जात नाही, पाण्याची बचत होते. आणि माझं मशीन वगैरे असं बाहेर ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की माऊचं हे सगळं काही माझ्या मध्ये असतं ऑब्व्हियसली. सो अशा असतं ते सगळ्या काही गोष्टी मी अशा मॅनेज करते. आणि माऊला प्रत्येक वेळेनं असं बघायचं असतं की काय पसार आहे म्हणून. ओके मस्तपैकी पास्ता आम्ही खातो. आणि ही सुद्धा आवडले मी बघू शकतो तुम्ही. फक्त हे प्लॅटफॉर्म घासायचे बाकी आहेत कारण आज एवढा वेळच नव्हता. पागल होऊन गेले मी काम करून. रोजच्या कामाने नाही पण ते एक्स्ट्राचं एवढं निघालंय ना का रोज म्हणजे एक्स्ट्राचं एवढं काम निघालंय की 5 ते 7 दिवसापासून कंटिन्यू दिवसभर बिझी असते मी. म्हणजे एवढं काम निघाले कलरमुळे मला वाटलं नव्हतं भयंकर. चलो पास्ता बनवते आता, खाऊ मस्त की झोपू. उद्या पुन्हा सकाळी लवकर उठायचे. ह्यामुळे मला पार्लरला जाणं होत नाही. बरं तरी स्टाफ आहे सांभाळतो स्टाफ. चलो तेलाचं बॉटल पण अजून फिल करायचे बाकी आहेत. हो एक काम विचार करते मला टेन्शन येते. काय होईल काय म्हणताय का घेऊ का तुला चल. काय इथे बघ कोण आहे मुलाला घाऊन झाली तुझी छाप करायची आहे. माऊ तिला घेतलं नाही ना ती स्वतः माऊ करून जवळ येते घ्यायला लावते ते. पप्पा नको गो काय हिच्यावर चढायचंय किचन वाट्यावर. चेक करते सगळं काय काय घरात काय नाही. काय माऊ पास्ता खूप शिजलाय मला गॅस बंद करू देते का? उतरते का? गॅस बंद करू दे मला. मावडा माऊ गॅस बंद करू दे. थांब आपण गॅस बंद करू. कशी चिटकते बघ. सोडून दिलंय इतके लोक आणि तिच्या दात इतके बेकार झालेत ना, खतरनाक झालेत. काय चला चला उतरा. तुझ्या नादात सगळा पास्ता जाईल का? चल माऊ तिला घे. माऊ दार नाही लावलं. चल चल आवडे चल चल. तुझं खाणं काय इकडे बा किती वाजले राहणार रात्रीचे? 1. एवढं मध्ये तोंड करून राहिले फार दिसू राहिले दातात. ब्लॉग नका करा बरं घाम दिसते ते तोंडामध्ये. असं नाही करायचं. एक वाजता येता तुम्ही असं त्रास देता सांगा बरं. गॅस कमी करा पाय दाबून देतो.
तुम्ही नाही दाबणार तर कोण दाबणार ना माझं? मला त्रास असं मी दाबून घेणारच आज, कारण त्रासच इतकं लेकराची उडी पडते. दृष्टी काढायची राहिली आज. लय मासूम आहे. मासूम